परिषदचे माजी नगरसेवक सन्मान्य आदरणीय कालिदासजी देशमुख साहेब आपण पाहतोय. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य समाजसेवक उद्योजक अर्थात सन्मान्य आदरणीय विशालजी राऊत साहेब उपस्थित आहेत. त्याच दरम्यान आपण पाहतोय सत्यजित देशमुख साहेब उपस्थित आहेत. त्याच दरम्यान सचिनजी सोनकर साहेब ते देखील आपल्याला पाहायला मिळतील मुख्य व्यासपीठावरती. आणि त्याच दरम्यान या स्पर्धेचे शिल्पकार आणि त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय. सन्मान्य आदरणीय सागरजी देशमुख साहेब देखील आहेत. आपण ही स्पर्धा पाहतोय त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. संपूर्ण जाणता राजा क्रीडा मंडळ यांच्या वतीने ही स्पर्धा हा पहिला दिवस. पुढे एकदा बॉल तयार. 5 बॉल 5 धावा. नेक्स्ट बॉल हाफ टाकर बॉल होता. पूल करायचा होता. बॅटन बॉलचा काही संपर्क होत नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आज खऱ्या अर्थानं जिहाद देखील आहेत. आज स्कोरिंगच्या भूमिकेत आहेत. सातत्याने बॅट घेऊन मैदानात दिसतात, परंतु आज आपण नक्कीच त्यांना स्कोरिंगच्या भूमिकेत पाहतोय. चला टायमर ऑन आहे याची नोंद घ्या. बघा 20 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे. त्या 20 मिनिटाच्या आतमध्ये जर आपण 4 ओव्हर कंप्लीट केले नाही तर एक फिल्डर तुम्हाला आतमध्ये घ्यावं लागेल 38 सर्कलच्या आतमध्ये. हे देखील नोंद घ्या. बॉलर नंबर आपण पाहतोय 2 षटक क्रमांक दुसरा घेऊन आलाय. भावार्थला आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा घेऊन आलाय. कप्तानी जिम्मेदारी सोपवली आहे षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी. ओन नंबर 2. थोडं एकदा बॉल तयार होतोय. चला या स्पीडअप करा. बघा वेळ घेऊ नका. टायमर ऑन आहे. एका बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना टीम वालिवली आणि त्यासमोर बिनारपाडा ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला फटका सजवलाय, परंतु फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल पाठवलाय सीमा पार. चौकार. राईट अमोर द विकेट. हो यावेळेस देखील आपण पाहतोय पूल केल्या, ऑन साईडला टर्न केल्या. फिल्डर आहेत, चुकी घडली आहे मैदानाच्या आतमध्ये. कॅच ड्रॉप झाली आहे आणि बघता बघता 2 धावा जरूर तिथे कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 11 धावा. 1 और 11 11 ऑन बोर्ड. 11 धावांवरती धावफलक जरूर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती ऑन गोईंग आपल्याला पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र आहे. एक चांगली मॅच आपल्या समोर आहे. एका बाजूला टीम बिनारपाडा तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना टीम वालिवली ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल होते राईट अमोर द विकेट. नेक्स्ट बॉल यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही. बसून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला टर्न करायचा होता, परंतु यावेळेस कनेक्शन थोडंसं प्रॉपरली आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना पुन्हा एकदा प्रत्येक बॉलवरती समीकरण चेंज होताना जरूर पाहायला मिळतोय. चौकार आला, तदनंतर आपण जर पाहिलं तर ऑन साईडला कॅच उडवली होती, तदनंतर ती कॅच ड्रॉप देखील झाली. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. बॉल तयार. हाफ टॅक बॉल आपण पाहतोय. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल बराच काळ हवेमध्ये पाहायला मिळतोय. फिल्डर आलेत, वॉट जेल. इथे मात्र क्षेत्ररक्षण टिपला जाईल आणि संपुष्टात आलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज विजय बॅक टू डकआउट. आतमध्ये इनट नंबर 4 वरती आहे. जियातल्या प्रत्येक खेळाडूची नावं माहिती आहेत, कारण की तो सातत्याने खेळत असतो आणि इन ॲक्शनमध्ये आज मात्र स्कोरिंगच्या भूमिकेत आहेत. त्यांची स्पर्धा आपण पाहतोय. बरीचशी मेहनत त्यांची देखील आहे या स्पर्धेसाठी. संपूर्ण जाणता राजा क्रीडा मंडळाची मेहनत आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय. लाख मोलाची स्पर्धा आहे.
पुढे एकदा बॉल तयार होतोय राईट अमोर द विकेट आपण पाहतोय ऑन साईडला ड्राईव्ह केला लॉंग ऑनच्या दिशेने फटका सजवला डीपमधून फिल्डर आलेत बॉलला उचलला फेकलाय तोपर्यंत एकच धाव मिळेल सिंगल आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जम पोहोचेल 12 या धावसंख्येवरती एक एक दोन दोन धावाने धावफलक सरसवताना आपल्याला जरूर पाहायला मिळते सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय बुन बुनसे सागर बनताय असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय थेंबे थेंबे तळे साचे परंतु हे तळा कुठपर्यंत पोहोचेल कारण की 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती दोन्ही दिग्गज संघ आमने सामने फाईट जरूर करतात आणि चुरशीची लढत जरूर पाहायला मिळणार आहे अविनाश वजे देखील आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये आहेत कॅच ड्रॉप झाले त्यांच्या वतीनं पुन्हा एकदा एक धाव मिळेल थोडंसं वेचुकीचा थ्रो पाहायला मिळतोय शांत संत गती मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते ओव्हर कंप्लीट झाले मॅन्डेटरी पॉवर प्लेचे दोन्ही षटक कंप्लीट होतात 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि टी बिनारपाडा या संघाची टीम टोटल जाऊन पोहोचली आहे 13 या धावसंख्येवरती 13 ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स 13 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालं बघा टायमर ऑन आहे बघा 10 मिनिटाचा टाइम कंप्लीट झाल्याची नोंद घ्या टीम वालोली संघ टायमर ऑन आहे अजून 10 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे 2 षटक टाकण्यासाठी बॅटर आपण पाहतो लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय शुभम आहे ओपनिंगसाठी आला होता आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे एका बाजूने तलवार लढत असताना आपल्या टीमसाठी चांगली बॅटिंग करत असताना आपला टीमसाठी जरूर पाहायला मिळतोय धावा येणं फार गरजेचे आहेत कारण की थोडंसं जर पाहिलं 2 षटक कंप्लीट झाले धावा थोड्याशा कमी पाहायला जरूर मिळतात 13 धावा धावफलकावरती आहे 13 ऑन बोर्ड षटक क्रमांक तिसरं पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आहे अमितला आपण पाहतो वालोली एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवरती आहे पहिला बॉल यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न होता 38 सर्कलमध्ये बॉल ट्रॅव्हल पुन्हा एकदा फंबल झाले दुसऱ्या धावाचा मानस आहे परंतु धाडस नाही आहे एका धाव्यावरती समाधान मानावं लागतं आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती 14 ऑन बोर्ड 14 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहायला जरूर मिळतात क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय हा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे अमित आज वालेली संघ आपण पाहतो इन ॲक्शनमध्ये जरूर खेळताना पाहायला मिळतोय अतिश मस्कर अँड संपूर्ण टीम त्यांची पुन्हा एकदा बॉल तयार नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट रनअप घेऊन येतोय बॉलर तयार यावेळेस आपण पाहतो पंच करायचा होता पॉईंट रिजनमध्ये परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होत असताना कव्हरच्या दिशेने आपण पाहतो फटका सजवायचा होता परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि डॉट बॉलची सांगता होत असताना पुन्हा एकदा 14 धावांवरती धावफलक स्थिरावलाय षटक क्रमांक तिसऱ्या प्रगतीपथावरती ओड नंबर 3 बॉल तयार नेक्स्ट बॉल यावेळेस लाऊड अपील केली आहे अंपायर सिग्नल आपण पाहणार आहोत यावेळेस लेग पायच्या स्वरूपात एकदा मिळेल हाईट फॅक्टर डिपेंड करते अंपायर देखील सांगत नसताना टप्पा पडल्यानंतर ऑनर राईस फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस आपण पाहतो लेग पायच्या स्वरूपात एक धाव आली आहे तिसरं षटक चालू आणि आपण आतापर्यंत पाहिलं एकच चौकार गेलाय आतापर्यंत तोही देखील फिल्डर होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता आणि नक्कीच बिनारपाड्या टीमला कमबॅक करणं फार गरजेचं आहे धावा जर बनवायच्या असेल तर बॅटिंग करावी लागेल त्या प्रकारची मैदानाच्या आतमध्ये यावेळेस लॉफ्ट केले कव्हरच्या दिशेने उडवला फिल्डर आलेत आणि चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये जेलचा प्रयत्न करावा लागेल परंतु इथे मात्र चुकी घडली आहे लेझी क्रिकेट थोडंसं आपल्याला जरूर पाहायला मिळतोय आणि 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवरती 17 पे 17 कुठल्या टीमला असेल ते देखील पाहणं गरजेचं आहे 17 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात ओड नंबर 3 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 17 धावा धावफलकावरती टीम बिनारपाडाचे स्कोर कार्डवरती आहेत एकदा बॉल तयार फुल टॉस बॉल होता यावेळेस दांडी गोल केली आहे धक्का क्रमांक 3 लागत असताना यू मिस आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय केलाय धक्का लागत असताना टीम बिनारपाडा संघाला फलंदाज बाद
तो कॉमेंटेटर मॅडे उपस्थित आहेत मंचावरती. ऋषिकेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. इनट नंबर 5 वरती आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 17 ऑन बोर्ड. मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय मान्यवरांची मांदी जरूर पाहायला मिळते. आनंद घेतात या स्पर्धेचं. ही स्पर्धा आपण पाहतो त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा जरूर पाहायला मिळते. जांताराजा चषक 2025 चे थरार आहे. भरपूर अशी मेहनत या संपूर्ण क्रीडा नगरीमध्ये जरूर घेतलेली आहे क्रीडा मंडळाने. जांताराजा ओहो काय गोलंदाजी लाजवाब. टप्पा पडल्यानंतर अगदी बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो आणि एस टी रक्षक चेंडू विसावतोय. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होत असताना लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. इकॉनॉमिकल ओव्हर आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे. फक्त जर पाहिलं तर 4 धावांचं ओव्हर आपल्याला जरूर पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. धावफलक जाऊन पोहोचले 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. थोडंसं लो स्कोरिंगच्या दिशेने ही मॅच मात्र वाटचाल करते की काय असं जरूर पाहायला मिळतोय. परंतु कमबॅक करावं लागेल टीम भिन्नरपाडा या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 ऑन बोर्ड. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. चल यस नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार. एका बाजूला आपला घरचा संघ अर्थात जांताराजा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम मोहपाडा. ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल या मॅचच्या मिड इनिंगमध्ये आपण टॉससाठी या. टॉस बॉक्समध्ये विनंती असेल. चला दोन्ही टीम आपल्याला विनंती असेल. टीम मोहपाडा आणि त्याच दरम्यान टीम जांताराजा कॅप्टन आपण रेडी राहायचं संपूर्ण टीमने. मिड इनिंगमध्ये आपण पाहतो टॉस करणार आहोत. मान्यवरांचे शुभाचे टॉस बॉक्समध्ये. षटक क्रमांक 4 घेऊन आला बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 4 हरीशला आपण पाहतोय. हरीश आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल आपण पाहतोय व्हाईट बॉल आलाय. अंपायर सिग्नल तरुण डेस सर तिथे आहेत ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेत. लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय कुणाल भोईर अर्थात सन्नी भोईर आहेत. परत एकदा बॉल होते. नेक्स्ट बॉल हरीश आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न अलॉंग विथ द कार्पेट. लॉंग ऑनच्या दिशेने फटका सजवला. डीप मध्ये फिल्डर आलेत. सुकी गडली आहे. बॉल चाललाय सीमा पार बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा बॅट मधून कडाडा चौकार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवणार. नोमा स्टँडिंगला चेंडू अदळतोय. डीप मधून फिल्डर आलेत. बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 24 या धावसंख्येवरती. 24 ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये आता मात्र धावफलक टीम टोटल भिन्नरपाड्या संघाची 24 धाव्यांवरती जाऊन पोहोचली आहे. 4थं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॉलर रेडी आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. उडवण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय आणि अजून एक धक्का लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू डकआउट. बाद आपण पाहतो भिरकावून देण्याचा प्रयत्न होता पाकपट पॉइंटला परंतु इथे मात्र पाहावं लागेल अंपायर सिग्नल काय येतोय. पॅटकट आहे अंपायर सांगत असताना 1 धाव मिळेल. किरण शिंदेला आपण पाहिलं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं प्रगतीपथावरती आणि 25 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल आहे 1 टू गो. 2 टू गो शेवटचे 2 बॉल आहे माफ करा.
2 बॉल उर्वरित आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केला आपण पाहतो मिड विकेट मध्ये अतिश आहेत तिथे अलॉंग विथ द कार्पेट फटका सजवा, परंतु चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये आणि धक्का लागत असताना दोन्ही लोकल ट्रेन एकाच ट्रॅक वरती आदळलेत आणि ऍक्सिडेंट घडत असताना रेल्वे ट्रॅक वरती धक्का क्रमांक 14 फलंदाज बाद. शेवटचा बॉल आहे. 26 धावा धाव फलकावरती आहे. 26 ऑन बोर्ड. बॉलर रेडी आहे. पुन्हा एकदा हरीश आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. 26 धावा धाव फलकावरती आहे. 26 टीम टोटल बिनारपाडा या संघाची आपल्याला जरूर पाहायला मिळते. चला टीम मोपाडा कॅप्टन आपण उपस्थित व्हा आणि त्याच दरम्यान टीम जांताराचा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवलाय. फिल्डर आहेत. लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळते. अमित होते तिथे. फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळते. अगदी यावेळेस हाय फ्लायर आपल्याला पाहायला मिळाला अमित आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने होते. उडी जंप केलं आणि यावेळेस बॉल अडवलाय. नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा जरूर वाचवल्या. 2 धावा मिळतील. स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील. धावफलक जो पोहोचेल 28 या धावसंख्येवरती. 28 ऑन बोर्ड. 4 षटक कंप्लीट झाले. टीम टोटल बिनारपाड्या संघाची पाहायला मिळते 28. 28 ऑन बोर्ड. बघा टीम मोपाडा संघ आपल्याला विनंती असेल जेव्हा संघ आपला उपस्थित होईल टॉससाठी बघा प्रत्येक संघाला विनंती असेल आपण जेव्हा टॉससाठी याल तेव्हा आपली प्रवेश फी घेऊन यायची विनंती असेल. ऑफिशियल नोंद प्रथमतः आपण करायची आहे. अजून कमिटीकडे नोंद घ्या. प्रत्येक टीमला विनंती असेल याची नोंद घ्या. चलिए स्पीडअप करा. टीम मीटिंग करू नका. चलिए पाणी पोहोचवतो तुमच्यापर्यंत नक्कीच. 12th मॅच चला आपण मैदानात रवाना व्हा पाणी घेऊन. बघा मिड इनिंगला कुठलाही संघ जर उपस्थित नसेल तर बघा डायरेक्ट पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. प्रत्येक टीमला ही विनंती असेल जेव्हा ही टीम आपण पाहतो नेक्स्ट मॅच तुमची असेल आधीच्या मॅच चालू असेल त्या मिड इनिंगमध्ये तुमचं टॉस केलं जाईल आणि तुम्ही जर तिथे उपस्थित नसाल तर डायरेक्ट पॅनलाइज केलं जाईल. तुमच्या संघाला 2 रनाची पेनल्टी असेल याची देखील नोंद घ्या आणि येताना नक्कीच तुम्ही प्रवेश फी देखील घेऊन याची नोंद घ्या. कडक अशी शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे. ब्रेक्स मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आपण जाऊया डीजे ऑडिओ.
या चौकाराने संजीवनी देण्याचं काम केलं स्कोर कार्डला. थोडीशी लो स्कोरिंगच्या स्थितीमध्ये टीम भिन्नरपाडा होती, परंतु या चौकारानं थोडंसं यावेळेस एक वेगळी ऊर्जा स्कोर कार्डला देत असताना चौकाराला सुरुवात केली आहे चांगली. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज यावेळेस देखील आपण पाहतोय बॉलला पाठवलाय सीमा पार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा A1 कोहलीचा दर्जेदार षटकार. मयूर जमदरे आपण पाहतोय त्याला जवाब बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. धावांचा जर विचार केला धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 38 या धावसंख्येवरती 38 ऑन बोर्ड. या स्पर्धेतील आपण पाहतोय पहिला षटकार जरूर आलाय. सुरुवात केली आहे बॅटर मयूर जमदरेला आपण पाहतोय त्याच्या पाठमधून पहिले चौकार पाहिला तदनंतर षटकार काला जवाब बॅटिंग करतोय. 38 वरती टीम टोटल आपल्याला पाहायला मिळते. टीम भिन्नरपाड्या संघाची बॉलिंग ट्रॅक वरती अविनाश आहेत. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. पुन्हा एकदा बॉल तयार राईट आर्म राऊंड विकेट. ओहो यावेळी सोडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड का बॅटिंग करतोय पूर्णपणे दमखम दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये राजा तो राजा बाकी सारी प्रजा प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हम हमसे पंगा लिया है तो देखते किसमें कितना दम. ठोक दीजिए षटकार. का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये मयूर जमदरे जो प्रत्येक गोलंदाजाला दाखवतो तारे सितारे त्याचं नाव मयूर जमदरे. का बॅटिंग आहे ला जवाब बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय ऑनोटोस फटका खेळायचा होता परंतु इथे मात्र कमबॅक मी तर म्हणेन थोडंसं करत असताना अविनाशला आपण पाहतोय डॉट बॉल. बराच काळानंतर आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 बॉलचा विचार केला पहिले चौकार आला तदनंतर बॅक टू बॅक 2 षटकार आणि आता मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित आहेत. 2 टू गो. या 2 बॉलमध्ये किती धावा बनतील टीम भिन्नरपाडा संघाचं पाहणं गरजेचं राहील. पुन्हा एकदा उडवला स्ट्रेट ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. फटका फसला फिल्डर आलेत आणि यस इथे मात्र धक्का लागत असताना बारी बारी सबकी कभी तुम्हारी तो कभी हमारी. 1 मोर विकेट डाऊन फलंदाज बाद. धावा फलकावरती पाहायला मिळतात. 44 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल पाहायला मिळतोय. किती धावांवरती टीम टोटल जाऊन पोहोचेल टीम भिन्नरपाडा. पुन्हा एकदा बॉल तयार. 44 धावा फलकावरती आहे. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक धाव जरूर कंप्लीट होतोय आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयास चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. इथे मात्र विकेटचं बदल जरूर पाहायला मिळेल. विकेट सॅक्रिफाईस झाली आहे. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. 45 आणि 46 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये टीम वालिवली संघाला जरूर असणार आहे. जे कॅप्टन येतील त्या टीमचे त्यांना विनंती असेल आपण एंट्री फी जमा करायची विनंती असेल तदनंतर टॉस केला जाईल नोंद घ्या.
प्रत्येक टीमला याची नोंद घ्या. चला, टॉस केला जाईल. रोहन तिथे उपस्थित आहेत. रोहन, आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम. चला, टॉस केला जाईल. चला, टीम मोपाडा संघ आपण ऑफिशियल नोंद प्रथमतः करून घ्या, विनंती असेल. बघा, दुसरं सत्र चालू होणार आहे. खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना टीम बिनरपाड्या संघाने 45 धावा दाफलकावरती नक्कीच केलेत आणि 46 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. आणि येणारे आपण पाहतो आता मात्र 30 बॉल आहेत आणि 46 धाव्यांची आवश्यकता आहे. ते 46 धावा डिफेंड होतील का चेस होईल, त्यासाठी मी इन्व्हाइट करेन मायक्रोफोनवरती आमचे साथी समालोचक मित्र आणि त्याच दरम्यान बदलापूर संलग्न वांगणी समितीचे आपण पाहतो अध्यक्ष सन्माननीय व्हॉइस ऑफ बदलापूर, अर्थातच व्हॉइस ऑफ जोवेली, अर्थातच मॅडी सर. ओव्हर टू यू. हॅलो चेक, हॅलो चेक. धन्यवाद अनुज. श्रेयस, दोन्ही टीम उपस्थित आहेत. मी विनंती करेन सन्माननीय कालिदासजी देशमुख साहेब, आपण या. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि त्याच दरम्यान राष्ट्रवादी महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय कालिदासजी देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. दोन्ही टीम देखील इथे उपस्थित आहेत. एका बाजूला आपण पाहतोय आपला घरातील संघ जांताराचा टीम आणि एका बाजूला टीम मोपाडा. चला, नाणेपैकी जिंकली टीम मोपाड्या संघाने आणि लगेच आपण निर्णय कळवा आणि ऑफिशियल नोंद प्रथमतः आपण करून घ्यायची. बघा, एंट्री फी जमा करायची आहे, विनंती असेल. आणि लगेच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा टीम मोपाडा, याची देखील नोंद घ्या. हो ट्यू कॉम्बॉक्स, थँक्यू सो मच. धन्यवाद अनुजी मोरे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवाय सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गणपती बाप्पाला नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करून आपण आज या ठिकाणी जाणता राजा चषक 2025 ला सुरुवात करत आहोत. उपस्थित मान्यवरांच्या वतीने आपण पाहतो दोन्ही संघाला दिवा विश ऑल द बेस्ट. एका बाजूला आरके ग्रुप वालिवली आणि दुसऱ्या बाजूला शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा. बाशला होते सुरुवात. गोलंदाज गुरुनाथ शिंदे. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन. अत्यंत सुंदर लाईन पाहायला मिळाली. अगदी आपण पाहतो दर्जेदार खेळ दोन्ही संघांचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आणि त्यामध्ये चालू असलेली स्पर्धा आपण पाहतो. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आयोजित ग्रामस्थ मंडळ बदलापूर गाव या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सागरजी देशमुख साहेब यांनी उघड्या डोळ्याने पाहिलेले स्वप्न पॉइंटच्या डोक्यावरून वड कॅच. फलंदाज झाला बाद. आउटस्टँडिंग झेल या ठिकाणी टिपण्यात आली आहे.
तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा सूचना आम्ही देऊ की शब्द पूर्णपणे कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला भरपूर वेळ असेल त्या वेळेमध्ये तुम्ही डीजे प्ले करायचे आहे. थोडंसं आपलं आणि तुमचं कॉर्डिनेशन सुद्धा असलं पाहिजे. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आपण पाहतो गुरुनाथ शिंदे या गोलंदाजाचा वापर करण्यात आला आहे, ज्याने पहिल्या चेंडू डॉट टाकला. त्यानंतर अक्षरशः मित्र म्हणून हर्षलला फटका खेळण्यासाठी भाग पाडलं आणि तिथे फलंदाज बाद झाला. पॉईंटमध्ये हा सोपा झेल टिपण्यात आलाय. 46 रन टू विन फ्रॉम 30 बॉल्स. 5 षटकांची मॅच. प्रत्येक संघाला या ठिकाणी 5 षटकं खेळायला मिळाले पाहिजेत, हाच उद्देश या ठिकाणी आयोजकांचा आहे. लाईटची आवश्यकता असेल तर नक्कीच आपण पाहतो ऑफिशियल आम्हाला तेव्हा सूचना करतील, कॉल करतील आणि लगेचच आपण या ठिकाणी लाईट सुद्धा ऑन करणार आहोत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 46 धावांचं टार्गेट. राऊंड विकेट. हो, पुन्हा एकदा लेट कटचा फटका. अविनाश वझेला तुम्ही पाहतात न्यू पाटर मैदानामध्ये दाखल झाला. षटक क्रमांक तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलं चालू आहे. बेटबट्टी एंडकडून हे षटक आहे. अर्थातच सोनिवली गावाचं एंड तुम्हाला पाहायला मिळेल आणि अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. लश ग्रीन आउटफील्ड जणू काही या क्रीडानगरीमध्ये खेळल्यानंतर प्रत्येकाला इंटरनॅशनल क्रीडांगणाची फिलिंग येते. हो, पुन्हा एकदा आपण पाहतो पॉइंटला फक्त जंटल पुश करो खुश रहो ही परिस्थिती सध्या पाहायला मिळते. वालिवली संघ, आरके ग्रुप वालिवली संघ, तेजस राजाराम बसकर अर्थातच बंटीदादा यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. अतिश मस्कर असेल, अमित मस्कर असेल, असे अनेक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. मयूर वाघ असतील. सर्वांचं विशेष आपण कौतुक करू आणि आता बादच्या दिशेने जाऊ. 46 धावांचं लक्ष्य. सुरुवातीला आपण पाहिलं तर भिनारपाडा संघ जो मात्र धावांसाठी झगडत होता. 3 षटकामध्ये थोडीशी खराब अवस्था होती, नाजूक स्थिती होती, परंतु त्यानंतर शेवटच्या 2 षटकामध्ये धावांचा ओघ या ठिकाणी वाढवला आणि आता आपण पाहतो टॉप गिअरची फलंदाजी. या ठिकाणी बॅटची लिडिंग एज. मागे चालला बॉल फाईन लेग क्षेत्राला बीट करून फाईन चौकार जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाला सुरुवात झाली आहे आरके ग्रुप वालिवली संघाकडून आणि आता मिळतील धावा 4. हा येणारा या इनिंगचा हा जांताराजा क्रिकेट क्लब बदलापूर संघाचे कॅप्टन आहेत. यावेळी चेंडूला उडवलाय. शतरक्षक जज करतात पाठमोर स्थितीमध्ये आणि ते अगदी आपण पाहतो झेल ड्रॉप करण्यात आलाय. कदाचित चुकीची कॉलिंग. त्या ठिकाणी 3 खेळाडू एकत्र आले आणि अगदी आपण पाहतो त्या ठिकाणी महाविकास आघाडी निर्माण झाली असंच म्हणावं लागेल. आमचे सन्माननीय कालिदास देशमुख साहेब सुद्धा या माचा आनंद घेत आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस आहेत. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सुद्धा एक अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतो आणि त्यांच्या शुभ हस्ते आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा करण्यात आलेला आहे. जांताराजा क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ बदलापूर गाव यांच्या वतीने स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री सागर ज्ञानेश्वर देशमुख, विशालदादा राऊत सुद्धा या माचा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रसन्न वातावरण आहे आणि या प्रसन्न वातावरणामध्ये आपण पाहतो दोन्ही संघांना अनुकूल आहे खरपट्टी सुद्धा. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल म्हटल्यानंतर प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक संघाला हे क्रीडांगण हवंसं वाटतंय. 7 धावा फलकावत षटक क्रमांक पहिले संपन्न झालंय. गुरुनाथ शिंदेचं षटक आपण पाहिलं. चांगली गोलंदाजी केली तिथे कुठेतरी आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये शिंदे या ठिकाणी अत्यंत चांगली गोलंदाजी केली आहे गुरुनाथ शिंदेने. 7 धावा फलकावत 1 विकेट्स लवकर गमावली आरके ग्रुप वालिवली संघाने. 24 बॉल शिल्लक आहेत आणि आता बिजासाठी एकंदरीत 39 धावांची गरज. 2 मुख्य पंच आपण पाहतोय. तरुण डे ऑफिशियल मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत. दुसऱ्या बाजूला कुणाल भुईर सर यांना तुम्ही पाहतायत. केपी सुद्धा तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि त्यांची स्पर्धा आहे. उमेश सोनकर असेल, कुणाल पेनकर, अफाट मेहनत या स्पर्धेसाठी.
ओ या दरम्यान चेंडू कव्हर पॉइंटला उडवला क्षेत्ररक्षक तिथे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. शांत क्रिकेट म्हणावं लागेल. 46 धावांचं लक्ष असताना सुद्धा आर्की ग्रुप वालिवली संघ खेळतोय. डे नाईट फॉर्मॅट स्पर्धा तुम्हाला बदलापूर नगरीमध्ये आता सध्या मार्च फेब्रुवारी एप्रिल अशा सर्वच महिन्यांमध्ये जास्तीत जास्त स्पर्धा या बदलापूर नगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सध्या भरपूर ट्रेंडिंगला अनेक स्पर्धा सुद्धा आहेत. संघाची धावसंख्या फलकावती त्यामधील एक स्पर्धा आपण पाहतो जांताराजा क्रीडा मंडळ बदलापूर. शॉर्ट ऑफ लेन लाईन अप्रतिम सहाला या ठिकाणी पाहायला मिळते आणि चेंडू चाललाय सरळ अस्थि रक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या फलकावती स्थिर आहे. अनुज मोरे यांचा आवाज तुम्ही आज कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकता. व्हॉइस ऑफ शिरगाव बदलापूर. सध्या आपण पाहतो हा आवाज बदलापूर अंबरनाथ तालुकापुरते मर्यादित नाही आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भिवंडी असेल पालघर असेल अशा अनेक विभागामध्ये सुद्धा तुम्हाला हा आवाज ऐकायला मिळेल. आणि आता बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर वाईडिश लॉंग गॉनला क्लिअर करणारा इट्स अ मॅक्सिमम. अशा ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल किशोर मेहरने तो झेल टिपला होता. चला लगेच आपण मोहपाडा संघ आपला डिसिजन या ठिकाणी पोहोचवायचा आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज राऊंड द विकेटने आपण पाहतो चेंडूला ऑन साईडला बळवला आहे. डीपमध्ये बॉल चालला कदाचित बीट करण्याचा प्रयत्न आणि आता बॉल डीपमध्ये चालला. 2 धावा सहज गतीने मिळतात. अतिश आणि त्याच्या साथीनं अविनाशला तुम्ही पाहतायत. अतिश मस्करला माहिती आहे संघाचा सर सेनापती आहे आणि मैदानाच्या आतमध्ये तसाच पद्धतीने खेळ खेळला जातो. अतिशच्या वतीनं अद्यापर्यंत आपण पाहतो त्याच्या बॅटमधून 14 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 16 वरती पोहोचलेली आहे. 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. हो आडव्या बॅटने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॉल डीपमध्ये चाललाय. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. जितकी आक्रमकता आहे ना अतिशकडे तितका संयम सुद्धा आणि ते व्हायला हवं कदाचित आपण पाहतो आणि ते दाखवायला सुद्धा हवं या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या फलकावधी 17 रन्स. शेवटचा अंतिम बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज तेजस चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर या दरम्यान आपण आमच्याकडे बोलतात आउटसाइड लेग स्टंप हा चेंडू पिचिंग झालाय एक्झॅक्टली आणि आता वाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आलेला आहे. 18 धावा फलकामध्ये 46 धावांचं लक्ष या मॅचमध्ये आहे. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 28ची गरज असणारे उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. 19 बॉल आणि 28 धावांची गरज या मॅचचं इक्वेशन आहे. इन ॲक्शनमध्ये तुम्हाला स्वप्नील सावंत इरफान उमेश सोनकर असे अनेक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. या ठिकाणी बॉल चाललाय डीपमध्ये. क्षेत्ररक्षक या ठिकाणी प्रयत्न करतात. शेवटच्या क्षणाला पॉज करण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल चालला सीमा पार आणि अखेर मिळेल या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा हा चौकार. बॅटिंग करत असताना टीम आर्की ग्रुप वालिवली संघाला तर जियादला जी स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी मिळाली होती जोबेलीच्या स्पर्धेमध्ये कारण धुळेच्या इथे तिथे मला असं वाटतं की ती भरतने स्वीकारली होती. भरत सुद्धा एक चांगला खेळाडू. आज जियाच्या अनुपस्थितीत त्याला इन ॲक्शनमध्ये जांताराजा बदलापूर संघ घेणार आहे. संघाची धावसंख्या 22 एक गडी 5 झाला. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. सुरुवात थोडीशी अडखळत होती परंतु आता या षटकामध्ये धावा चांगल्या पाहायला मिळाल्यात. गुरुनाथ शिंदेने 7 धावांचं षटक हाताळलं. इकॉनॉमिकल त्याची गोलंदाजी होती. त्यानंतर 15 धावा. तेजस थोडासा महागडा ठरला. 11.00च्या सरासरीने आता धाव फलकावती 22. 18 बॉल आणि विजयासाठी 24 धावांची गरज. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतो गोलंदाज पुनश्च एकदा गुरुनाथ शिंदे येतात ज्याने इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळली आहे. त्याला मात्र कमबॅक करायचं या षटकामध्ये.
हो, यावेळेस ऑन साईडला फटका चालला डीप मध्ये अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक बेगान आलेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. बॉल डीप मध्ये चालला तोपर्यंत फक्त आणि फक्त केवळ एकच धाव मिळते. DRS पंच या ठिकाणी दर्शवतात. तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली आहे. पाहिलं जाईल फलंदाज सुरक्षित आहेत की नाही या गोष्टींचा उलगडा होणार आहे. किती क्विक या ठिकाणी थ्रो पाहायला मिळाला आणि लगेचच अष्टांवरती चेंडू लावण्याचा प्रयत्न केलाय. SDOUT फलंदाज होईल बाद. परतावा लागणारे बॅटरला आणि आता पहिला धक्का लागेल टीम RK ग्रुप वालिवली संघाला. फलंदाज बाद. तिसरं षटक प्रगती पथावरती आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज जवळ पाहिलं तर गुरुनाथ शिंदे येतात. ज्यामध्ये पहिला चेंडू त्याने टाकला. एक धाव वेगाने कंप्लीट करण्यात आली आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी अविनाश वझेला मात्र माघारी परतावा लागेल. चांगली गोलंदाजी करतात. गुरुनाथ शिंदेचं कौतुक करावं लागेल. या सत्रामध्ये फटका आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक जज करतायत. अखेर बॉल या ठिकाणी आपण पाहतो हातातून निसटलाय आणि आता झेल ड्रॉप सुद्धा करण्यात आलेली आहे. कॅचेस बिन मॅचेस पकडा जेल जिंका क्रिकेटचा खेळ आपण असं सातत्याने नेहमी म्हणत असतो आणि आता इथे हा प्रयत्न भरपूर चांगला होता. शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा संघाला जिंकायचं असेल तर मात्र या चुका करून चालणार नाही आहे. कारण आता 18 बॉल 24 धावांची गरज असताना आपण पाहतो धाबा होत आहेत. टीमची टोटल्स या ठिकाणी एकंदरीत 25 2 विकेट्स लवकर गमावलेत. परंतु आता 46चं लक्ष असताना अमित साठी हा बॉल अगदी आपण पाहतोय गुड लेंथ वरून चेंडू सरळ चाललाय यष्टी रक्षकाकडे. तोपर्यंत डॉट बॉल. अत्यंत सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. लश ग्रीन आउटफील्ड तुम्ही पाहतायत. अत्यंत सुंदर क्रीडा नगरी स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांच्या मालकी हक्काचे क्रीडांगण आहे. आणि त्याच्यावरती हा फटका आपण पाहतोय लॉंग गॉफला आणखीन एक झेल ड्रॉप या ठिकाणी करण्यात आली आहे. कदाचित आपण पाहतो गोलंदाज भरपूर मेहनत करतात आणि त्याला साथ मात्र मिळत नाही असंच म्हणावं लागेल. संघाची धावसंख्या फलकावरती 26 आहेत. शेवटच्या अंतिम या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी देणार आहोत. हो यावेळी शॉर्ट ऑफ लेन त्याच्यावरती आक्रमण केलंय. प्रहार हल्ला चढवत असताना क्षेत्ररक्षकावर पाहतोय चांगली फिल्डिंग केली आहे. 100% फट देण्याचा प्रयत्न आहे. परंतु अखेर बॉल या ठिकाणी निसटलाय आणि आता या धावा किती मिळतील हे पाहणं गरजेचं आहे. पंच दर्शवतील एकंदरीत धावा किती असेल. शेवटच्या क्षणाला बॉल लाडवण्याचा प्रयत्न जरूर झाला. 1 2 3 धावा पंच या ठिकाणी दर्शवतात. कुणाल भोईर सर एकंदरीत धावा किती मिळतील. 3 ओके. आणि आता या 3 धाबेने संघाचा धावफलक पुढे जाईल 29 वरती. 46 धावांचं लक्ष. 17 धावांची अजूनही गरज या मॅचमध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये लगेचच तुम्हाला पाहायला मिळाला. काय फिल्डिंग केली आहे. कट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय अमित लाभी सिंगल धाव परंतु संपर्क होत नाही आहे. शेवटचा बॉल होता. शेवटच्या बॉलवरती आली कदाचित शेवटचा डॉट बॉल आलाय. एकही धाव मिळाला नाही आहे आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकामध्ये धावा धाव फलकावरती आहेत 29 धावा आणि आता येणारे 12 बॉल विजयासाठी 17 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होतोय. खेळाडू बसतील पाणी पीत. तोपर्यंत ऐकूया डीजे गणेशच्या माध्यमातून एक चांगलं संगीत.
12 बॉल आणि आता 17 धावांची गरज या मॅचमध्ये आपण पाहतो. आरके ग्रुप वालिबली संघाला सामना अत्यंत दर्जेदार तुम्हाला पाहायला मिळेल. जाणता राजा क्रिकेट क्लब बदलापूर संघ यांच्या वतीनं आपण पाहतो ही स्पर्धा जाणता राजा चषक छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नावानं हे करंडक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अत्यंत सुंदर स्पर्धा आणि आता या क्रीडानगरीमध्ये आपण पाहतोय 12 बॉल 17 धावांची गरज. चला जर जास्त आवश्यकता असेल तर आपण लाईट्स ऑन करू आणि जर गरज नसेल तर मॅच या ठिकाणी कंटिन्यू आपण करणार आहोत. 12 बॉल 17ची गरज आहे. पहिला सामना आपण पाहतोय. यानंतर लगेच टॉस झालेला आहे. नेक्स्ट मॅचला सुद्धा सुरुवात होणार आहे. फ्रेंडशिप मोहोपाडा आणि जाणता राजा बदलापूर या दोन टीममध्ये. कदाचित आपण पाहतोय कानूर नगरीमध्ये सुद्धा एक स्पर्धा चालू आहे. अजून एकही सामन्याला सुरुवात झालेली नाही आहे असंच म्हणावं लागेल, कारण थोडेसे संघ डिले करतात. प्रत्येक संघाला विनंती राहील दिलेल्या वेळेनुसार आपण प्रत्येकाने पोहोचलं पाहिजे, कारण आयोजकांच्या महत्त्वाच्या सूचना असतात. गेली 2 दिवस आम्ही सुद्धा या स्पर्धेला आवर्जून भेट दिली आणि आता आज शहापूरचा आवाज, बदलापूरचा आवाज आणि कल्याण डोंबिवलीचा आवाज तुम्हाला कानूर नगरीमध्ये सुद्धा ऐकायला मिळेल. 12 बॉल 17ची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतोय चौथ्या षटकामध्ये प्रगतीपथावरती या बॉलिंग ट्रॅकवरती शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडाच्या वतीनं षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाज झालेत ऋषिकेश. 12 बॉल 17 धावा, 17 रन्स टू बिन फ्रॉम 12 बॉल्स हे इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता अत्यंत सुंदर अतितटीचा सामना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चला मॅच लगेच कंटिन्यू करा. 12 बॉल 17ची गरज आणि आता टॉवर सुद्धा ऑन झालेले आहेत. अंडर फ्लड लाईट्स मध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. डे नाईट फॉर्मॅट स्पर्धा असल्या कारणास्तव एक सामना तरी डे फॉर्मॅट मध्ये आपण कंप्लीट करतोय. इथे उडवला बॉल लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, जज करत असताना वेल जज अँड टेकिंग, फलंदाज होईल बाद. धक्का आणखी एक लागेल आर के ग्रुप वालिवली संघाला. फलंदाज होईल बाद. आतिश मस्कर बॅक टू दी पॅव्हिलियन. फलंदाज बाद. काही आणि पहिला आपण पाहतोय महत्वाची विकेट, प्राइज विकेट म्हणावे लागेल. शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा संघाने मिळवली आतिश मस्करची. 11 बॉल आता 17 धावांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मयुरेश वाघ. अमित मस्कर मैदानावरती या दाबा बनवावा लागतील. समीकरण वाटते तितकं सोपं नाही आहे. कदाचित जर गोलंदाज ऋषिकेश चमकला ना तर या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा संघाच्या वतीनं 11 बॉल 17 धावांची गरज. गोलंदाज ऋषिकेश आपण पाहतो पहिल्या बॉलवरती त्याला विकेट मिळाली आहे, ती मात्र आतिश मस्करची. कुठेतरी आत्मविश्वास त्याचा सुद्धा या मॅच मध्ये दुणावलेला पाहायला मिळणार आहे. 11 बॉल 17 धावा. स्ट्राईक मयुरेश. या षटकातील हा पुढचा बॉल राऊंड विकेटने. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला उडवला हा सुद्धा बॉल. मिस टायमिंग आहे, प्रॉपर टायमिंग नाही आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. आणखीन एक फलंदाज होईल बाद. सलग 2 विकेट्स या ठिकाणी प्रस्तावित करतात ऋषिकेश. मी मगाशीच सांगितलंय 11 बॉल 17 धावांची गरज आहे. समीकरण वाटते तितकं सोपं नाही आहे. जर एका पाठोपाठ फलंदाज बाद होत गेले, डॉट पर्सेंटेज जर गोलंदाजाने वाढवले ना तर मॅच या ठिकाणी अंगलट येऊ शकते. आर के ग्रुप वालिवली संघाच्या सलग 2 विकेट्सने प्रस्थापित केलेत. इथे मात्र मयुरेश बाग सुद्धा परतीच्या प्रवासाला लागलेत आणि आता विजयासाठी 10 बॉल शिल्लक 17 धावांची गरज. व्हॉट अ मॅच.
तर बाद झालेला खेळाडू मयुरेश वाघ. 12 बॉल 17 धावांची गरज. पहिला खेळाडू बाद झाला, तिथे समीकरण उरलं 11 बॉल 17 धावांची गरज. दुसरा फलंदाज बाद झाला, म्हणजे आता समीकरण उरलंय 10 बॉल 17 धावांची गरज. का मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना जाणता राजा क्रिकेट कप बदलापूर आयोजित जाणता राजा चषक या स्पर्धेमध्ये पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. तो सुद्धा अतितटीचा प्रेक्षकांच्या आवडीचा सामना आहे. जेव्हा असे हाय व्होल्टेजचे सामने होतात तेव्हा मात्र प्रेक्षकांची उत्कंठा सुद्धा शिगेला पोहोचलेली पाहायला मिळते. 10 बॉल 17 धावांची गरज. न्यू बॅटर अविनाश स्ट्राईक इनला. हो, यावेळेस लटकटचा फटका आपण पाहतोय. बॉल चालला कबा पॉइंटला. शतरक्षक सज्ज मिळेल सिंगल धाव. एकावरती समाधान व्यक्त करावं लागेल. कदाचित आता एका धाबेसाठी संघर्ष करावा लागणार आहे. म्हटलं जातं ना, आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. विचार बदला, आयुष्य जरूर बदलेल. आजचा स्ट्रगल तुमचा उद्याचा गुगल. या ठिकाणी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतात ऋषिकेश. अद्यापर्यंत एकच धाव त्यांनी खर्च केली आहे, त्याच्यासाठी सुद्धा टाळ्यांचा प्रतिसाद मिळतोय. धाबत संख्या धाव फलकावरती स्थिर तुम्हाला पाहायला मिळेल. अद्यापर्यंत 30 धावा आहेत. 3 षटकानंतर 29 धावा होत्या आणि आपण पाहतो एक धाव बनवण्यासाठी किमान 3 चेंडू घेतलेत वालिवली संघाने, असंच म्हणावं लागेल. कारण आता येणारी 9 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी तब्बल 16 धावांची गरज. 46 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. राऊंड विकेटने स्ट्राईक एंडला अमित मस्कर. फुल टॉस बॉल. दिशा देण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही आहे. बॉल सल्ला आउटसाइड द लेग स्टंप. पंच आमच्याकडे बोलतात जणू काही शाहरुख खान प्रमाणे हात बाहेर काढत असताना एस इट इज वाईड बॉल हा इशारा देत असताना आमचे तरुण डेसर. अवांतर धाव इथे मिळेल अतिरिक्त स्वरूपात. संघाची धावत संख्या 1 ने पुढे जाईल. विजयासाठी 9 बॉल आणि आता 15 धावांची गरज आहे. अत्यंत सुंदर सामना. पहिले समाज बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने हे 2 संघ त्याच अंतर्गत खेळतात. इथे मिस्टामिंग आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध तेजस आलेत. वॉट कॅच. आणखीन एक फलंदाज होईल बाद. परतावा लागेल ग्रामीणचा चीता अर्थातच मिस्टर अमित मस्कर. बॅक टू द पॅव्हलियन. 1 मोर विकेट डाऊन. धक्का आणखीन एक लागेल RK ग्रुप वालिवली संघाला. फलंदाज बाद. गेला उंची जास्त लांब मी हे सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल. तेजस अगदी आपण पाहतोय प्रचंड उत्साह. कदाचित ही मॅच होती की ही कॅच आपण पाहतोय का प्रतिम कॅच त्यांनी टिपली आहे आणि आता सामना आपल्या बाजूने खेचून आणत असताना गोलंदाज ऋषिकेश. अद्यापर्यंत आपण पाहतो त्याने 3 विकेट्स प्रस्थापित केलेले आहेत. धाबा खर्च केलेले आहेत. एकंदरीत या षटकामध्ये फक्त आणि फक्त केवळ 1 सिंगल. संघाची धावत संख्या तुम्ही पाहतात एक अतिरिक्त स्वरूपात धाव जरूर आले. 31 धाव फलकावरती आहेत. व्हाईट बॉल आपण पाहिला या अगोदर आणि आता मात्र धावत संख्या धाव फलकावरती 15ची गरज आहे. 46चं टार्गेट असताना चेंडू उर्वरित शिल्लक आहेत या मॅच मध्ये. 8 बॉल आणि विजयासाठी 15 धावांची गरज. शेवटचे 2 बॉल अत्यंत निर्णायक असतील. अगदी आपण पाहतोय दर्जेदार सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. पैसा वसूल मुकाबला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कोणता संघ जिंकेल. कदाचित आपण पाहतो सुरुवातीला असं वाटलं होतं की RK ग्रुप वालिवली संघाचं या मॅच वरती वर्चस्व आहे. ऑन ड्राईव्हचा फटका डीप मध्ये चाललाय. 1 सिंगल झाली कंप्लीट. सेकंडचा कॉल होत नाहीये. कदाचित या ठिकाणी 2 धावा घेणं फार मुश्किल आहे आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. 3 फॉर्मॅट मध्ये अत्यंत सुंदर कामगिरी प्रत्येक खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा आहे आणि नाईट मध्ये चमका मस्त लागणार आहे. अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना किंमतच का असते. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय असे तारे तुम्हाला सितारे आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळणार आहेत. राऊंड विकेट. ओ यावेळेस लॉंग ऑनला बॉल चाललाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. तेजस त्या ठिकाणी 1च धाव मिळेल. सिंगलच्या पद्धतीने षटक क्रमांक 4 चा खेळ संपन्न झालाय आणि 4 षटकांमध्ये आपण पाहतो धावत संख्या धाव फलकावरती एकंदरीत 33 धावा. 12 बॉल 17 धावांची गरज होती. हे इक्वेशन या मॅच मध्ये होतं आणि आता येणारे 6 बॉल 13 धावांची गरज आहे. म्हणजे या षटकामध्ये
अगदी आपण पाहतोय फक्त आणि फक्त केवळ 4 धावा खर्च केल्या गोलंदाज ऋषिकेशने. का अप्रतिम गोलंदाजी त्याने हाताळली आहे. कदाचित त्या मॅचचं हे टर्निंग पॉइंट होतं. 6 बॉल आणि आता 13 धावांची गरज. चला जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. विनंती राहील की आपण लगेचच यानंतर प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय दोन्ही संघांना विनंती राहील की लवकरात लवकर आपण सामना लगेच चालू करा. पंच ऑफिशियल सुद्धा सूचना करतायत जास्त वेळ टीम मीटिंग करायची नाही आहे कारण या ठिकाणी आयोजकांच्या तशा सूचना सुद्धा येतात. कदाचित आपण पाहतो डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा असल्या कारणास्तव काही वेळेची मर्यादा असते आणि अगदी आपण पाहतो आयोजकांना त्याचा भूदंड कदाचित जर लेट झाली स्पर्धा तर भोगावा सुद्धा लागणार आहे. लक्षात असू द्या त्याला आयोजकांना आपण सातत्याने कॉपरेट करणं गरजेचं आहे. ग्रामीण संघांना आपण पाहतो कारण आपले बदलापूरचे सर्व स्थानिक संघ आहेत आणि या सर्व स्थानिक संघांना दिलेल्या वेळेनुसारच या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. 6 बॉल 13 धावांची गरज. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत विजय बनोटे. 6 बॉल 13 धावांची गरज. स्ट्राईक एंडला अविनाश. 6 बॉल 13 शेवटचा अंतिम षटक. राऊंड विकेट. पहिलाच बॉल अविनाश साठी टाकण्यात आलेला आपण पाहतोय. संपर्क नाही आहे. चेंडू बॅट्स आणि ते मात्र हा देखील चेंडू डॉट आलाय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. 33 धावा. 46 लक्ष होतं. असं वाटलं होतं की सामना सहज सोप्या पद्धतीने जिंकला जाईल कारण सुरुवातीला 2 षटकामध्ये 22 धावा होत्या आर के ग्रुप वालिवली संघाच्या आणि इथेच आली अंबे स्पील. कदाचित या चौकाराने मोमेंटम शिफ्ट होईल का आर के ग्रुप वालिवली संघाकडे. बॉल चाललाय पॉइंट सीमारेषा बाहेर. धावा मिळतील 4. बरोबर आपण पाहतो सध्या बैलगाडा शर्यतीची सुद्धा भरपूर क्रेज आहे. एक भलतीच इमेज प्रत्येकाची आपल्याला बैलगाडा शर्यतीमध्ये सुद्धा पाहायला मिळते. अनेक फॅन फॉलोवर्स तुम्हाला या ठिकाणी क्रिकेटमध्ये सुद्धा पाहायला मिळतील. त्यानंतर बैलगाडा शर्यत. आता सध्या 2च गोष्टी जास्तीत जास्त ट्रेंडिंग मध्ये आहेत. एक बाजूला बैलगाडा शर्यत तर दुसऱ्या बाजूला टेनिस बॉल क्रिकेट. ग्रामीणचं 4 बॉल 9 धावांची गरज. चौकाराला अविनाशच्या बाटमधून आपण पाहतो. आता मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करते टीम आर के ग्रुप वालिवली हा संघ. जर एका 2 मोठा फटका आला तर कदाचित या मॅचचा बिमोड केला जाईल. पाहावं लागेल. गोलंदाज विजय चला जास्त वेळ घेताय तुम्ही. लक्षात असू द्या शिवप्रेमी क्रिकेट संघ बिनारपाडा संघाला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. हो या दरम्यान कबरच्या दिशेने आपण पाहतो चेंडूला खेळून काढलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कबरला आपण पाहतो शतरक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलाय आणि आता मात्र धाव फलकामध्ये एकंदरीत 1 ने पुढे जाईल. 38 धावा आहेत. 46 टार्गेट. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. 3 बॉल 8 धावांची गरज. एखादा षटकार आला तर सामन्यामध्ये पुनरागमन करेल टीम आर के ग्रुप वालिवली आणि जर चौकार आला तरी सुद्धा हा सामना जिवंत राहणार आहे. पाहावं लागेल या बॉलवरती पूर्णपणे या मॅचचं भवितव्य अवलंबून असेल. 3 बॉल 8 धावांची गरज. हो यावेळेस ऑन साइडला आपण पाहतो बॉडी स्ट्रॉंगरला बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल आणि 2 धावा पाहता पाहता कंप्लीट सुद्धा करण्यात आलेले आहेत. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत आता 2 ने पुढे चालली आहे. 40 धावा धावफलकामध्ये होत आहेत. आता एका गोल्डन षटकाराची अपेक्षा असणारे 1 बॉल. कदाचित आपण पाहतो 1 षटकार आला ना तर सामना जिंकू शकतो आर के ग्रुप वालिवली. परंतु चेंडू शिल्लक 2 आणि आता 2 मध्ये बनवायचे 6 धावा. वॉट अ मॅच. सामना जर आवडला असेल ना तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. सामना कोणी जिंको भिनारपाडा की वालिवली. वालिवली की भिनारपाडा. गोलंदाज विजय. फुलटॉस बॉल संपर्क नाहीये आणि या दरम्यान आपण पाहतो ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो 2 धावांचा कॉल आणि धावा मिळतील 2. कदाचित फुलटॉस बॉल होता. संपर्क व्यवस्थित नाही आहे. फटका आपण पाहतोय हळूवार पद्धतीने खेचला जरूर ऑन साइडला परंतु मिळाला 2 धावा. क्या बात आहे. अगदी आपण पाहतोय सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगताना पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये हेच तर म्हटलं जातं जोपर्यंत शेवटची धाव बनत नाही जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये सांगणं फार कठीण आहे की कोणता संघ या मॅच मध्ये जिंकेल. 1 बॉल आता 4 ची गरज. चला
भिनारपाडा संघाला विनंती, आपण जास्त बळ घेता अन्यथा पेनल्टी तुम्हाला देण्यात येईल, हे लक्षात असू द्या. तुमचा एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल 38 सर्कलच्या आतमध्ये. काही सेकंद तुमच्याकडे असणार आहेत, लगेच आपण विखुरलेल्या अवस्थेमध्ये व्हा. आणि शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज विजय बनवटे. एक बॉल 4 ची गरज. जर षटकार आला, चौकार आला तर आरके ग्रुप वालिवली संघ, आणि जर डॉट बॉल, विकेट, सिंगल, डबल आली तर मात्र संघ शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा क्या माशरंगतिया. शेवटचा बॉल, चित्त थरारक सामना, अंगावरती शहारे आणणारा सामना. एक बॉल 4 ची गरज. एका बाजूला आपण पाहतोय टीम शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा, तर दुसऱ्या बाजूला आरके ग्रुप वालिवली. एका बाजूला गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला फलंदाज. एक बॉल 4 ची गरज. बदलापूरचे दोन्ही स्थानिक संघ आहेत. आपण पाहतोय विजय खऱ्या अर्थाने क्रिकेटचा होतोय, विजय आयोजकांचा होतोय, विजय सागर देशमुख साहेबांचा होतोय. शेवटचा बॉल आणि तो सुद्धा राहिलाय गोलंदाजाच्या नावावरती. सामना जिंकलाय शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम आरके ग्रुप वालिवली.